नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठी विषय बघत आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा जे सगळे धडे आहेत, या सगळ्या धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर आज आपण 16वा जो धडा आहे, चोच आणि चारा, या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. सगळी जी उत्तरं दिलेली आहेत ती अगदी व्यवस्थित आणि पटकन तुमच्या लक्षात राहतील अशा पद्धतीची आहे. सो चला, आता लगेच आपण पहिला प्रश्न सुरू करूयात. खालील आकृती पूर्ण करा. तर ही अशा प्रकारची आकृती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायला सांगितलेली आहे. उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल. ठीक आहे, तर उत्क्रांती झाली त्याच्यानंतर पक्ष्यांच्या मधले जे बदल आहेत त्यातले कोणते कोणते टिकून राहिलेले आहेत हे विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे चोच, चोचीची संरचना आणि एक दूध. त्यानंतर आ प्रश्न, पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर चला सांगा पटकन, याचं उत्तर काय असेल? तर उत्तर आलेलं आहे, पक्ष्यांचा रंग बघितला जातो, उडण्याची किंवा त्यांची बसण्याची पद्धत कशी आहे हे बघितले जाते, आणि त्या पक्ष्याचा चोच जी आहे या चोचीचा आकार कसा आहे हे बघितलं जातं. नेक्स्ट ई, चोचीचे विविध उपयोग सांगा. तर हा प्रश्न जो आहे हा महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये सुद्धा असं विचारलं जातं, चोचींचे विविध उपयोग, 2 मार्क्सला किंवा 1 मार्क्सला. ठीक आहे, चला तर याचं उत्तर बघा. चोचीचे विविध उपयोग: अन्न शोधण्यासाठी, बिया फोडण्यासाठी, तसंच जे अन्न सापडलं आहे ते खाण्यासाठी, घरटे बांधण्यासाठी, त्यानंतर पिलांना भरवण्यासाठी आणि झाडावरती चढण्यासाठी. तर हे सगळे जे उपयोग आहेत हे चोचीचे आहेत. आता पुढचा दुसरा प्रश्न, एका शब्दात उत्तर लिहा. तर त्यामध्ये अ काय सांगितलेलं आहे बघा, चोचीचा वरचा भाग, तर त्याला काय म्हटलं जातं? मॅक्सिला. त्यानंतर चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग. तर पक्ष्यांच्या मध्ये त्यांची जी चोच आहे त्याला पुढे टोकदार असा दातासारखा भाग असतो, त्याला एक तूत असं म्हणतात. त्यानंतर ई, चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या पहिल्या क्रमांकाचा पक्षी, तर तो आहे हॉर्न बिल. आणि एक तूत नसलेला पक्षी, तर तो आहे किवी. आता प्रश्न तिसरा, कोणते लिहा. तर याच्यामध्ये अ, अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी कोणता? तर तो आहे फ्लेमिंगो. फ्लेमिंगो या पक्षाचं अग्निपंख असं ओळखलं जातं. त्यानंतर आ, चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी, तर तो पक्षी आहे स्टॉर्क. त्यानंतर नेक्स्ट ई, शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी, तर ते आहेत सनबर्ड्स. आणि आता ई, घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी, तर सुगरण. उत्तर आहे सुगरण. सुगरण हा पक्षी अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने त्याचे घरटे विणत असतो किंवा तो विणतो. आता प्रश्न चौथा, फरक लिहा. तर किवी पक्षी आणि इतर पक्षी असे दोन ह्याच्यामध्ये आपल्याला फरक लिहायचे आहेत. तर किवी पक्षी जो आहे हा अंड्यांचे जे कवच असतं हे लाथा मारून फोडतात, मात्र इतर जे पक्षी आहेत ते कसे करतात? अंड्यांचे कवच एक तूतने फोडतात. तर किवी पक्षी दुसरा फरक काय आहे, याला एक तूत जो असतो, सॉरी एक तूत याला नसतो, तर इतर पक्षी आहेत त्यांच्यामध्ये एक तूत असतो. तर हे दोन फरक आहेत. आता पाचवा प्रश्न, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात आपल्याला काय करायचे आहेत? उत्तरं लिहायची आहेत. तर चला काय काय प्रश्न आहेत बघूयात. प्रश्न अ आलेला आहे, चोचींचे आकार भक्ष्यांप्रमाणे बदलतात, या विधानाचा अर्थ. आता आपल्याला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा. प्रत्येक पक्षाचे, या ठिकाणी असं आहे, पक्षाचे भक्ष्य हे वेगवेगळे असते. प्रत्येक पक्षांच्या चोचीचा आकार हा त्याला त्याचे भक्ष्य सहज पकडता येईल असा असतो. पक्ष्यांचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनास येते की
जमिनीवरील किडे खाणाऱ्या पक्ष्यांची चोच ही सरळ सोट म्हणजे सरळ अशी लांबुडकी असते. उदाहरणार्थ सुतार पक्षी. गरुड व घार हे सापांची शिकार करतात. त्यामुळे त्यांची चोच ही कशी असते? अणुचीदार असते, असलेली पाहायला मिळते. तर फळ आहे. फळांमधला मधुर रस चोखणाऱ्या शिंजीर पक्ष्याची चोच ही लांब व बाकदार असते. म्हणजेच चोचीचा आकार ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे भक्ष्य सुद्धा बदलते. आता प्रश्न आ. पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती. ठीक आहे, चला उत्तर बघूया. पक्ष्यांच्या चोच पुराणातून अशी माहिती मिळते की प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गानेच त्याला काही हत्यारे दिलेली आहेत. पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण. प्रत्येक पक्षाची चोच ही त्यांच्या अधिवासाप्रमाणे अनुनुसार बदलताना दिसते. आता पुढचा ई प्रश्न. ज्याने चोच दिलीये तो चाराही देतो, या म्हणीचा अर्थ. ठीक आहे, चला आता होतं उत्तर. ईश्वराने आपली निर्मिती करत असताना आपल्याला पोट दिले तर जगण्यासाठी लागणारे अन्न देखील ईश्वरच उपलब्ध करून देईल असा याचा अर्थ होतो. तसेच ईश्वराने पक्ष्यांना चोच दिली आहे तर त्यांच्या चोचीत चारा म्हणजेच त्या पक्ष्यांना लागणारे अन्न देखील ईश्वरच देईल. याचा अर्थ असा नाही की आपण मेहनतच करायची नाही. आपल्याला मेहनत करावी लागेल. ईश्वर आपल्याला अन्नापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करेल. डायरेक्ट पक्ष्याच्या चोचीमध्ये चारा येऊन किंवा अन्न येऊन पडणार आहे का? नाही. तर त्या पक्षाला त्या घरटे सोडून बाहेर पडावे लागणार आहे. इतरत्र त्याला त्याचं अन्न शोधावं लागणार आहे आणि ते खावं लागणार आहे. प्रश्न 6वा. खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अधोरेखित करा. आता क्रियाविशेषण सांगितलेलं आहे. तर चला बघा कुठले कुठले आहेत यामध्ये. अ. सनबर्ड्स फुलांच्या पाकळीवर आरामात बसतात. तर उत्तरामध्ये बघा, सनबर्ड्स फुलांच्या पाकळीवर आरामात. आरामात हा जो शब्द आहे याला आपण अधोरेखित केलेला आहे. आरामात बसतात हे आहे क्रियाविशेषण. दुसरं, बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. कसं वर्णन केलेलं आहे? अचूक. त्यामुळे अचूक हे काय आलेलं आहे? क्रियाविशेषण आलेलं आहे. मग त्याला आपण काय केलेलं आहे? अधोरेखित केलेलं आहे. पुढचं, तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. आता पक्ष्यांचे निरीक्षण करा आणि बारकाईने म्हणजे त्याच्याबद्दलचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तो शब्द आहे बारकाईने. म्हटल्यानंतर क्रियाविशेषण येणार बारकाईने. तर त्याला आपण काय केलेलं आहे? अधोरेखित केलेलं आहे. तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. त्यानंतर ई प्रश्न. घार आपली शिकार घट्ट पकडते. आता बघा याच्यामध्ये शिकार पकडते फक्त असतं तर काही प्रॉब्लेम नाही. पण कशी पकडते? घट्ट पकडते. अधिक माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल. म्हणजेच घार आपली शिकार घट्ट पकडते. तर यातला हा घट्ट जो हा शब्द आहे हे क्रियाविशेषण आहे. याच्यावरून आपल्याला त्याबद्दलची अधिक माहिती मिळते म्हणून ते आपण अधोरेखित केलेलं आहे. आता चला 7वा प्रश्न बघूयात. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्यांचे वैशिष्ट्य लिहा. तर पोपट चोचीचा वापर पायासारखा करतो. तर आपण थोडासा पेन कलर चेंज करूया. पोपट काय करतो? चोचीचा वापर हा पायांसारखा करतो. तर सनबर्ड्स हा जो पक्षी आहे हा फुलामधला मधुर रस चोखतात. त्यानंतर सुगरण पक्षी काय आहे? कलात्मक असं घरटे विणते. खंड्या पक्षी आणि वेढा राहू यांची चोच कशी असते? सरळ सोट असते. त्यानंतर फिंच पक्षी 13 जाती आणि त्यांच्या चोचींचे अन्नाप्रमाणे आकार आणि त्याचे प्रकार हे वेगवेगळे असतात. त्यानंतर हॉर्नबिल हा पक्षी सर्वात अधिक वैशिष्ट्यपूर्ण या पक्षाची चोच असते. कशी आहे? सर्वात अधिक वैशिष्ट्यपूर्ण
चोच. फ्लेमिंगो पक्षी, तर चोच मध्येच वाकडी झालेली असते या पक्षाची. त्यानंतर गरुड, घार आणि ससाना, तर यांची चोच कशी असते? अणुकुचीदार चोच असते. त्यानंतर सुतार पक्षी आणि पो पक्षी, तर यांची चोच कशी आहे? सरळसोट लांबुडकी अशी यांची चोच असते. चला, आपला हा पाठ तर पूर्ण झालेला आहे. आता दुसरा भाग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, खेळूया शब्दांशी. तर या ठिकाणी त्यांनी हे चित्र दिलेलं आहे. खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषण सुचवा व त्याखालील चौकटीत लिहा. तर त्यांनी दोन चित्र दिलेले आहेत, एक गुलाबचं दिलेलं आहे आणि एक मोराचं दिलेलं आहे. तर इथे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे बघा, विशेषण द्यायला सांगितलेलं आहे गुलाब बद्दलचं. तर काय येणार? सुंदर गुलाब. सुंदर हे काय झालं? विशेषण. सुंदर गुलाब. किंवा दुसरं सुद्धा लिहिलेलं आहे, लाल भडक गुलाब. ठीक आहे, लाल भडक हे सुद्धा काय झालं? विशेषण झालेलं आहे. आता दुसरं बघा, दुसरं काय सांगितलेलं आहे यामध्ये? पहिला, रंगबिरंगी पिसाऱ्याचा मोर. कसा आहे? क्रिया विशेषण काय लिहिलेलं आहे? रंगबिरंगी. त्यानंतर दुसरं, थुई थुई नाचणारा मोर. थुई थुई हे विशेषण आहे, नाचणारा मोर. आता यातला भाषा सौंदर्य हा भाग आपण बघणार आहोत. तर खालील म्हणी पूर्ण करा असा हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो. तर आता बघूयात, या सगळ्या म्हणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला म्हणी पूर्ण करा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा, मूर्ती लहान पण इथे काय येणार? कीर्ती महान. बरोबर. त्यानंतर पुढचं, शीतावरून काय असतं पुढे? भाताची परीक्षा. तर सगळ्या म्हणी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याचे अर्थ सुद्धा. सुंठी वाचून खोकला गेला. त्याच्यानंतर चौथं, सोंगे फार. तर या ठिकाणी काय येणार? रात्र थोडी सोंगे फार येणार. ही झाली म्हण पूर्ण. आता पाचवं काय आहे बघा, खळखळाट फार. तर इथं काय येणार? उथळ पाण्याला. उथळ पाण्याला किंवा पाण्याचा आपण म्हणूयात. उथळ पाण्याचा खळखळाट फार. तर सहावं, दोघांचे भांडण. याच्यामध्ये पुढे काय येणार सांगा बरू? तिसऱ्याचा लाभ. तिसऱ्याचा लाभ. त्यानंतर सातवं काय आहे? सव्वा लाखाची. तर ही तुम्हाला माहिती असेल, झाकली मूठ सव्वा लाखाची. झाकली मूठ सव्वा लाखाची. तर आठवं काय आहे? चुली. म्हणजे इथं पुढे काय येणार? घरोघरी मातीच्या चुली. त्यानंतर नववं येणार, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. दहावं काय येणार बघा, अंथरूण पाहून पाय पसरावे. बरोबर. तर आता 11वं, इकडे आड तिकडे विहीर. म्हणजे दोन्हीकडून सुद्धा संकटे. त्यानंतर 12, गावाला वळसा. तर पुढे काय येणार? काखेत कळसा. काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे तिथेच आहे पण गावभर सगळं शोधलेलं आहे असा याचा अर्थ होतो. तर 13वं काय येणार? इथे येणार, थेंबे थेंबे तळे साचे. थोडं थोडं घासाना भरपूर साठतं, याचा अर्थ हा आहे. तर उपाशी. तर दोन्हीकडचा पाहुणा उपाशी. दोन्हीकडचा पाहुणा उपाशी. आणि 15वं काय आहे? आरसा कशाला. तर इथं येणार, हातच्या काकणाला आरसा कशाला. तर बघा विद्यार्थ्यांनो, सगळ्या म्हणी आपण अगदी व्यवस्थित पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि हो, त्याचबरोबर आपला हा जो स्वाध्याय आहे हा सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.